नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही घटस्थापनेच्या पूजेसाठी स्वतःची तयारी करत असते. त्यावेळेला ती आरशात बघत असताना अर्णव मागून येतो आणि ब्युटिफुल असं बोलतो. त्यावेळेला आता ईश्वरी पटकन त्याच्याकडे बघते आणि म्हणते की काय म्हणालात तुम्ही? तेव्हा मग अर्णव म्हणतो की ब्युटिफुल. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि अगदी डोळे असे मिचमिच करत मांजरीसारखे त्याच्याकडे बघतच राहते, मान वरखाली करत, आणि अगदी प्रेमाने त्याच्याकडे बघते. त्यावेळेला मग ईश्वरी ही जोरातच अर्णवच्या पायावर पाय देते आणि जोरात अर्णव आई गं असं किंचाळतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अहो काय झालं काय? त्याच वेळेला अर्णव म्हणतो की अगं काहीच नाही. खरं तर अर्णवला हा एक झालेला छोटासा भास असतो. ईश्वरीला तो खूप सुंदर दिसतेस असं बोलतोय आणि ईश्वरी पायावर पाय देते, हा त्याला भास झाला आहे असंच आता त्याच्या लक्षात येतं. नंतर मग तो म्हणतो की काय नाही असंच. तेव्हा मग ती म्हणते की असंच, पण ते कितक्यांदा मोठ्यांदा किंचाळलात? हो, मला भीती वाटली ना, नक्की काय झालं? इतक्या मोठ्याने का ओरडलात? समोरचा माणूस घाबरेल ना, असं पटकन ती त्याला बोलून दाखवते. नंतर मग तो म्हणतो की हे द्यायला आलो होतो. ईश्वरी म्हणते की गजरा? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, गजरा केसात सुंदर दिसेल आणखीनच. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नको, मला हा तुमचा गजरा मी घालेन असं तुम्हाला वाटलंच कसं? त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की नाही, मी नाही दिलाय तो, अंजली ताईने दिलाय तो तुला घालण्यासाठी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे, ताईने दिलाय मग घेते मी, असं म्हणून ती आता तो गजरा घेते आणि गजरा घेऊन ती स्वतःच्या केसात आता माळत असते. आणि मग कचरा केसात माळत असताना ती आरशामध्ये अगदी मस्तपणे बघत तो गजरा माळत असते. तेव्हा आता जेव्हा ईश्वरी तो केसामध्ये गजरा माळते त्यावेळेला अर्णव बघतच राहतो आणि नंतर मग खूप सुंदर दिसतोय मी दिलेला गजरा असं बोलून दाखवतो. तेव्हा ईश्वरी आश्चर्याने पुन्हा त्याच्याकडे बघते आणि म्हणते की काय काय म्हणालात तुम्ही दिलेला गजरा? आणि म्हणूनच ती मुद्दामत आता वैतागून तो गजरा आता केसांवरचा काढून टाकत असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट थांब, अगं गजरा काही मी नाही आहे, तो ताईनेच दिलेला आहे, रिअली खरंच सांगतोय, नको काढूस तो गजरा. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की मग ही मस्करी कशाला करताय तुम्ही उगीचच, हा काही वेळ आहे का? तेव्हा मग तो म्हणतो की हो हो, झालंय तुझी तयारी, खूप सुंदर दिसतेस तू, असं आता तो तिला बोलून दाखवतो. नंतर मग ईश्वरी तिथून आता निघून जाते आणि म्हणते की तुमच्याशी बहस करायला ना मला अजिबात वेळ नाही आहे, मला खाली जायचं आहे पूजेसाठी, आणि ते निघून जाते. नंतर मग वैतागून ते निघून गेल्यानंतर अर्णव आरशातच स्वतःकडे बघून म्हणतो की ASR, द ग्रेट ASR, तुझ्यासारख्या या अशा स्वभावाला बायको पण तुझी तशीच मिळाली आहे, अगदी तिखट मिरचीसारखी, असं म्हणून आता अर्णव स्वतःकडेच आरशात बघत तिथे गालात हसत असतो. तेव्हा मग मामा बसलेला असतो आणि म्हणतो की नववधू ईश्वरी आहे तरी कुठे? नाही म्हणजे ती जर वेळेवर आली नाही पूजेसाठी तर मामी आहेच उगीचच तिला नावं ठेवायला, म्हणजे ती काही कुठे कमी पडणार नाही नाव ठेवायला तिला. तेव्हा आता अंजली म्हणते की मामा तू म्हणालास ना की नववधू आहे ईश्वरी, मग तिला जरा तयारी करायला वेळ तर लागेलच ना, येतच असेल ती. तेवढ्यातच वरून ईश्वरी येताना त्यांना दिसते. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, 100 वर्ष आयुष्य येईल, आताच आपण हिचं नाव काढलं आणि ही आली पण बघ. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की ताई झाली आहे सगळी तयारी माझी, आपण सुरुवात करूया का? त्यावेळेला अंजली सुरुवातीला म्हणते की ईश्वरी खरंच खूप सुंदर दिसतेस बरं का, या साडीमध्ये खूप छान दिसतेस. तेव्हा मग ती म्हणते की थँक्यू ताई. आणि मग ईश्वरीला ती सांगते की चालेल चल, आपण आता पूजेसाठी तयारी सुरू करूया. सुरुवातीला काय करायचं आहे, इथे घट बसवण्याच्या अगोदर ते तांब्यामध्ये पाणी आहे ना, ते पाणी तू घे आणि ते पहिले उंबऱ्यावर घालायचं आहे आपल्याला. आणि ईश्वरी तो तांब्या घ्यायला चाललेली असते तेवढ्याच समोरून लावण्य येते आणि लावण्या आता ईश्वरीकडे अगदी वर खाली टक्कामक्का बघतच राहते आणि तिला म्हणते की ओ मिडल क्लास ईश्वरी, नाही म्हणजे तू मिडल क्लास नाही आहेस हे दाखवण्यासाठी तुझे हे जे काही एफर्ट्स चाललेत ना ते अगदी खूपच चालले, ते दिसून येत आहेत मला. तू स्वतःला मिडल क्लास नाही हे नक्कीच या लुकमधून दाखवून देतेस, परंतु जे काही आहे ते मला माहिती, आणि आता मी परत आली आहे त्यामुळे तुला विचार करावाच लागेल. आणि हे सगळं बोलल्यानंतर ईश्वरी अगदी रागानेच तिच्याकडे बघत असते आणि नंतर ईश्वरीला ती बघत म्हणते की बाय द वे, मग अशी आता मी तुला जे काही म्हणाली ना की एफर्ट्स चांगले आहेत, ती कॉम्प्लिमेंट होती बरं का, असं ती तिला बोलून दाखवते. त्याच वेळेला आता अर्णव हा वरून चालत येत असतो
आणि तो येत असताना आता ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी आता लावण्याकडे अगदी दुर्लक्षच करते आणि पुढे पुढे ताई जसं म्हणते तसं उंबऱ्यावर पाणी घालायला जाते. नंतर मग आता अर्णव खाली आल्यावर त्याला समोर लावण्या दिसते. आता लावण्याला समोर पाहिल्यावर त्याला जरासं असं संकुचित वाटतं, म्हणून तो तिच्याकडे बघतच राहतो आणि लावण्या असा तिला आवाज देतो की अचानक ही कशी काय आली. त्यावेळेला आता अर्णवला ती जवळ येऊन म्हणते की येस ASR कसा आहेस तू, असं म्हटल्यावर आता तो म्हणतो की मी ठीक आहे, तू. तेव्हा आता ती गप्पच बसते, ती पुढे काहीच बोलत नाही आणि तिच्या डोळ्यामध्ये जरासं त्याला पाहून पाणी आलेलं असतं, कारण लग्नाचं लावण्याचं स्वप्न हे पूर्णपणे तुटलेलं असतं अर्णवसोबतचं, म्हणून तिला जरासं त्याला भेटून पुन्हा एकदा अगदी मन भरून आलेलं असतं. म्हणून आता ती पण आय एम गुड असं त्याला फक्त बोलून दाखवते. नंतर आता ईश्वरी आतमध्ये येते. ताई तिला सांगते की उंबरावर पाणी घातलं, आता एक काम करायचं, आता आपण घट बसवायला सुरुवात करूया. सुरुवातीला हा पाण्याचा विडा घे, त्यावर ही सुपारी ठेवून त्यावर हळद कुंकू व्हा आणि आपण हे सगळं करून या पूजेला सुरुवात करूया. आणि खरं तर लावण्याला आणि वल्लरीला ईश्वरीला हा जो काही पूजेचा मान मिळतो ना, तो अजिबात आवडलेला नसतो. नंतर आता अंजली म्हणते की झालंय, आता एक काम कर, आपण इथे या घटावर म्हणजेच ही जी टोपली आहे आपली, त्यामध्ये हे जी माती टाकली आहे त्यावरती ना ही 5 प्रकारची धान्य आहेत ना ती आपल्याला पेरायची आहेत. मग 5 प्रकारची सगळी धान्य ही अगदी तयार करून ठेवलेली असतात. त्यावेळेला ती धान्य पेरते आणि ईश्वरी आता हे सगळी सुरुवात करण्याच्या अगोदर सुवासिनीला म्हणजेच आपल्या ताईला नंदीलाच ती हळद कुंकू लावत असते आणि ईश्वरीला पण ती आता हळद कुंकू लावते, कारण पूजनासाठी सुवासिनीचा माथा कधी रिकामी नको म्हणून ती तिला हळद कुंकू लावते. आणि हे सगळं आता अर्णव आनंदाने बघत असतो. ईश्वरी पण सगळ्या काही गोष्टी अगदीच मन लावून करत आहे याचा त्यालाही खूप आनंद होत असतो. नंतर मग ईश्वरी म्हणते की ताई आता पुढे काय करायचं आहे. तेव्हा ईश्वरीला ती सांगते की आता ही 5 प्रकारची धान्य आहेत ना ती तू हळूहळू पेरायला घे. म्हणूनच ईश्वरी आता ज्वारीपासून सुरुवात करते आणि ज्वारीचं ते धान्य असतं ते धान्य आता ती तिथे पेरायला सुरुवात करते आणि त्या मातीवर अगदी व्यवस्थितपणे ते रुजवण करत असते आणि लावण्याचा मात्र तिथे जळफळाटच होत असतो. ईश्वरीला ती सांगते की आता एक काम करायचं आहे, हे जे काही आपलं कुंडल आहे ना म्हणजेच मातीतं, त्याला तू एक काम कर, हळदी कुंकवाची ही 5 प्रकारे 5 ठिकाणी बोटं ओढ आणि ती बोटं ओढल्यानंतरच मग आपल्याला हे धान्य त्यात घालावं लागणार आहे. मग ईश्वरी ते सगळं ताई सांगते त्याप्रमाणे अगदी व्यवस्थितपणे करत असते. ती हळदी कुंकवाची ती बोटं तिथून त्या भांड्याच्या चारी बाजूने ओढत असते आणि वल्लरी अगदी लावण्याला म्हणत असते की रिलॅक्स हो, काही होणार नाही आहे, सगळं काही आपल्या मनानुसार होणार आहे, तू काळजी करू नकोस, असं सारखं सारखं तिला ती आता सांत्वन करत असते. नंतर मग ईश्वरी ही ते धान्य असतं म्हणजेच 5 प्रकारचं धान्य, त्याच्यामध्ये धान्यही आलं आणि कडधान्यही आलं, अशा प्रकारे ती ज्वारी, जवस, मूग वगैरे असं सगळं काही धान्य त्या भोवती पेरत असते. आणि त्यानंतर मग ताई म्हणते की हलकंसं त्याच्यावरून पाणी देखील घालायचं आहे तुला. आणि हे सगळं करत असताना आपल्याला देवीच्या मनातल्या मनात आराधना करायची आहे आणि तिचा मनातल्या मनात जप देखील आपल्याला करायचा आहे. हे सगळं आता ईश्वरी अगदी मनापासून करत असते आणि ते करताना तिला खूप अगदी आनंद होत असतो. परंतु लावण्या सारखी सारखी ईश्वरीकडे अगदी डोळे वटारून बघत असते. मनातच म्हणत असते की हा मान खरं तर माझा आहे, परंतु या मिडल क्लास ईश्वरीला हा मान मिळत आहे, ते पण मी अजिबात जास्त काळ टिकू देणार नाही, असं ती मनातच म्हणत असते. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही पूजा करत असताना हळूच मागे अर्णवकडे बघते आणि मग अर्णव देखील हे सगळं करत असतो आणि ईश्वरी हे सगळं करत असताना अर्णव गालातल्या गालात हसत असतो, कारण तेवढ्यातच ईश्वरी हे करत असताना वल्लरी आणि लावण्या या दोघांचीही काहीतरी कुजबूज चालूच असते, परंतु अर्णवचं लक्ष फक्त ईश्वरीकडे असतं अगदी प्रेमाने. त्यामुळे मामा बोलून दाखवतो की काय चाललंय काय, सगळ्यांचं पूजेकडेच लक्ष असू द्या. तेव्हा अर्णव पुन्हा एकदा गालातल्या गालात हसतो आणि ईश्वरी मागे वळून बघते. नंतर मग आता ताई म्हणते की हे बघ, हा जो काही तांब्याचा कलश आहे म्हणजेच नारळाचा, त्याला तू आता स्वस्तिक ओढायचं आहेस, म्हणजे हळदी कुंकुने त्यावर स्वस्तिक ओढ आणि ते स्वस्तिक ओढल्यानंतर त्या आपल्या मध्यभागी एक गोलाकार आकार करायचा आहे आपल्या घटाच्या मध्यभागी आणि तिथे गोलाकार आकारामध्ये आपल्याला हा तांब्याचा म्हणजेच देवीचा घट ठेवायचा आहे. असं म्हणून आता ताई तिला तिथे मध्यभागी तो तांब्याचा कलश ठेवण्यासाठी सांगते. आणि नंतर मग हे सगळं ईश्वरी करत असते अगदी मनापासून लक्ष देऊन, परंतु अर्णवचं लक्ष मात्र ईश्वरीच्या आठवणींमध्येच असतं. ईश्वरीशी झालेलं लग्न, त्यानंतर त्यांचा झालेला एकमेकांसोबतचा तो खेळ आणि अंगठी शोधण्याचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे ईश्वरी खाली उतरत असताना तिचा पाय घसरत अर्णवला ती पकडते आणि ईश्वरी बॅग्सवरती ठेवत असताना तिचा पाय घसरून अर्णव तिला पकडतो. हे सगळं आता अर्णवला आठवतं आणि तो तिच्या त्याच आठवणींमध्ये अगदी दंग झालेला असतो आणि ईश्वरीचे लक्ष पूजेमध्ये, परंतु अर्णवचं लक्ष ईश्वरीच्या आठवणींमध्ये, असं सगळं झालेलं असतं.
आता मामी मात्र हे सगळं बघतच असते. तिला माहीत असतं की अर्णवचं नक्की काय चालू आहे ते. आणि मामालाही त्याबरोबर इथे ईश्वरी आता घट बसवते आणि देवीला अगदी मनापासून नमस्कार करते. तर इथे राकेशची आता एंट्री आपल्याला दाखवलेली असते. म्हणजेच राकेशची काय अवस्था आहे. राकेश हा दारू पिऊन अगदी पडलेला असतो आणि खूप वैतागलेला असतो. तो म्हणतो की नाही, नाही हे मला सहनच होणार नाही. आणि सारखं सारखं त्याला आठवत असतं की कशाप्रकारे लग्न होत असताना ईश्वरीने अर्णवच्या गळ्यामध्ये माळा घातलेली होती. आणि हे सगळं होत असताना तो आता खूप वैतागलेला असतो की नाही, नाही बस झालं आता. त्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात सारख्या फिरत असतात. आणि त्या गोष्टी फिरत असताना त्याच्या बाटलीतली दारू कधी संपते हेच त्याच्या लक्षात येत नाही. आणि तो दारूच्या एका एका थेंबासाठी अगदी तरसत असतो. आणि मग दारू पित असताना म्हणतो की झालं, ही पण संपली, कशी संपली ही, असं म्हणून आता ते दारूचा जो ग्लास असतो तो खूप चिडतो आणि तिथेच समोरचा जो ड्रॉवर असतो त्या ड्रॉवरवर जोरात तो आपटून टाकतो आणि तो काचेचा ग्लास फुटतो. मग तो वैतागत म्हणतो की नाही, ईश्वरी माझी इंदोरी जिलेबी, हे जे तू काही केलं आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. नाही, ही माझी हार मी अजिबात सहन करू शकत नाही. किती किती सेटिंग लावलेली मी, किती प्रयत्न केले होते. सगळं अगदी तोंडाशी आलेला घास हा माझ्या हातातून निसटून गेला आहे. नाही, मिस इंदोर म्हणजेच ईश्वरीशीच मला लग्न करायचं आहे. परंतु त्या अर्णवने मध्येच अशी काही बाजी पलटली ज्यामुळे सगळा माझा होत्या नव्हता खेळ हा निसटून गेला आहे माझ्या हातातून. आता तो खूप चिडलेला असतो. तेवढ्यातच त्याचा फोन वाजत असतो. तो खिशात फोन शोधत असतो परंतु खिशात नसतो. म्हणून तो अगदी लडखडत, त्याला स्वतःच्या पायावरही उभं राहता येत नसतं. तो ते पावलाने लडखडत अगदी तिथे टेबलजवळ जातो आणि तिथे फोन ठेवलेला असतो. तर त्या दादाचा, म्हणजे ज्यांच्याकडून त्याने पैसे घेतलेत ना त्या दादाचा फोन येत असतो. आणि तो वैतागत म्हणतो की दाद्या, अरे तुला किती वेळा सांगितलं की पैसे नाही येत आता माझ्याकडे, मी कुठून देणार आहे तुला. आणि तो फोन आता अगदी बंदच करून टाकतो आणि म्हणतो की दाद्या, मला पैशाचा एका पैशासाठी तू तरसवतो, एका पैशासाठी माझ्या रक्ताचा थेंब काढतोयस तू. जा, नाही देणार तुझे पैसे मी, जा. असं म्हणून तो फोन आता कट करून बंदच करून टाकतो आणि म्हणतो की नाही, माझं काम तर झालं नाही आणि ह्या दाद्याचे पैसे आता कुठून देणार मी. तेव्हा मग आता पुन्हा एकदा ईश्वरीचा जो टेबलवर ठेवलेला फोटो असतो तो त्याच्या नजरेस पडतो आणि तो त्या टेबलकडे जातो. आणि त्या टेबलकडे बघत म्हणतो की ईश्वरी, ईश्वरी माझी इंदोरी जिलेबी, असं का केलंस तू. अगं आपलं लग्न ठरलं होतं ना, मग तू अचानक हे सगळं कशाला केलंस. मी सगळं ठरवलं होतं की काय करायचं काय नाही. परंतु ऐन वेळेला तू हे सगळं करण्याची काय गरज होती मला सांग. अगं तुझ्यासाठी मी किती काय काय प्रयत्न करत होतो. सगळ्या गोष्टी अगदी जुळवून आणल्या होत्या. लग्न आपल्या दोघांचं होणार होतं ना, अगदी शेवटपर्यंत सगळं काही झालं होतं. परंतु तू मला बरोबर नाही केलं. तू काय केलंस तर तू मला धोका दिलास आणि त्या अर्णवबरोबर गेलीस आणि अर्णवबरोबर लग्न केलंस. नाही, अजिबात मला हे आता सहन होणार नाही आहे. बघ तुझ्यामुळे मी कोणत्या अवस्थेत आहे, काय अवस्था झाली आहे ती बघ माझी. तुझ्याबरोबर असताना मी किती समजूतदारपणे वागायचो, परंतु आता बघ माझी काय अवस्था झाली आहे ती. अगं तू नाही आहेस तर मला इथे दारू पण चढत नाही आहे. काय करायचं मला कळतच नाही आहे. मी हरल्यासारखा झालो आहे अगदी. मला तूच हवी आहेस आणि तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे मला, काहीही झालं तरीही. किती काही झालं तरी मी ईश्वरी माझी इंदोरी जिलेबी, तोपर्यंत तू माझ्या मिठीत येणार नाहीस ना, तोपर्यंत मी मेलो तरी माझं भूत इकडे तिकडे भटकत राहणार आहे. काही झालं तरी मला ईश्वरी तूच हवी आहेस. कितीही काही कर, परंतु इंदोरी जिलेबी ही माझी झालीच पाहिजे. असं आता ईश्वरीच्या बाबतीत राकेश तिथे बोलत असतो. आणि ईश्वरीच हवी आहे हा हट्ट त्याचा असतो. आणि काही झालं तरीही मी आता परत येणार आणि माझ्या इंदोरी जिलेबीला मी मिळवणारच. बघ तुझ्याशिवाय माझी काय अवस्था झाली आहे. हे सगळं आता राकेश तिकडे वैतागत तिच्याशी फोटो घेऊनच बोलत असतो. आणि म्हणतो की नाही, हे सगळं आता मी होऊ देणार नाही. काही झालं तरीही त्या अर्णवला मी बर्बाद करणारच आहे. माझ्या आयुष्यात जे काही झालं तरीही, किती काही झालं तरीही मी आता या गोष्टी सहन करणार नाही. असं म्हणून आता अर्णवच्या बाबतीत तो खूप चिडलेला असतो. आणि त्या अर्णवला आणि तुला सुखाने मी जगूच देणार नाही अशी त्याने शपथच घेतलेली असते. तर इथे ईश्वरीची ही घटस्थापना करून झालेली असते. ईश्वरी आता मागे वळून अर्णवकडे बघते. त्याच वेळेला आता अर्णव देखील तिच्याकडे पाहतच राहतो. तेवढ्यातच आता आजी पण तिकडे आलेली असते आणि आजी ईश्वरीला मागून बघते आणि तिलाही ते खरं तर खुपसतच असतं. तेव्हा ताई म्हणते की ईश्वरी, आता तू देवीचा मळवट भरून घे. म्हणून जर ताईने सांगितल्याप्रमाणे ईश्वरी ही देवीचा मळवट अगदी व्यवस्थितपणे भरून घेते. आजी त्यावेळेला तिथे येते आणि सगळं व्यवस्थित होत असतं, परंतु आजीच्या मनात चिंता असते. तिला वल्लरीची वाक्य सारखी आठवतात की आई,
अहो, आपण आता काय करणार आहोत? गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली तर? जर त्या ईश्वरीच्या आयुष्यात येण्यामुळे आपल्या अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर? त्याला काही झालं तर आपण काय करणार आहोत? आपणच काहीतरी केलं पाहिजे. ही सारखी-सारखी वल्लरीची वाक्य आता तिला आठवत असतात. ईश्वरी अगदी व्यवस्थितपणे देवीचा मळवट भरून घेते, परंतु वल्लरी जे काही म्हणते ते आजीच्या डोक्यातून काही जात नसतं. सारखं-सारखं आजीच्या डोक्यामध्ये तेच फिरत असतं. म्हणूनच ती खूप घाबरून असते. पूजा चालू असतानाही तिच्या मनामध्ये अगदी विचारांचं वादळ आलेलं असतं. आता देवीचं मळवट भरून घेतल्यानंतर ईश्वरी देवीला हळद-कुंकू देखील लावते आणि हे सगळं आजी लांबूनच बघत असते. वल्लरी पण आजी आलेली आहे तिच्याकडे बघते आणि आजीच्या चेहऱ्यावरची चिंता तिने जशी निर्माण केली तशी बरोबर दिसत असते. तेव्हा आता आजी आजी आली नाही म्हणून अंजली विचारते. तेव्हा मामा म्हणतो की "अगं हे काय? आई आली आहे, केव्हाचीच आली आहे आई." असं ती बोलून मागून आजी आलेली असते. म्हणूनच आता ईश्वरी ही आजीकडे बघते आणि तिला जरासा आनंद होतो की आजी पण पूजेसाठी आलेल्या आहेत. तेव्हा लावण्या वल्लरीकडे बघते आणि वल्लरी तिला डोळे बंद करून "शांत राहा, काहीच बोलू नको, सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे होणार" असं सांगत असते. तेव्हा मग आता चिंटूला म्हणजेच अर्णवला ताई सांगते की "चल पुढे ये, आता आरती करायची आहे." तेव्हा मग तो म्हणतो की "मी?" मग ती म्हणते की "मग कोण? तुझं नवीन लग्न झालं आहे ना, तुझी बायको पूजा करते ना, मग चल पुढे ये, आरती करायची आता दोघांना मिळून." असं म्हणून आता ताई ही अर्णवला पुढे बोलावते आणि आरती करण्यासाठी बोलवत असते. तेव्हा मग तो काहीच बोलत नाही आणि पुढे अर्णव आरती करण्यासाठी येतो. तेव्हा लावण्या, वल्लरी एकमेकींकडे बघतच राहतात. नंतर आता अर्णव हा ईश्वरीच्या समोर येतो. तेव्हा ताई म्हणते की "ईश्वरी, अर्णवच्या कपाळाला टिळा लाव." तेव्हा मग ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि ती त्याच्या कपाळाला टिळा लावून देते आणि हे करत असताना पुन्हा एकदा लावण्याचं तोंड वाकडं होतं. आणि ईश्वरी काहीही न संकोच करता अगदी व्यवस्थितपणे अर्णवच्या कपाळाला टिळा लावून देते, कारण तोच देवीची आता आरती करणार असतो. त्यामुळे आता टिळा लावत असताना पुन्हा एकदा वल्लरी ही तिच्याकडे बघते, लावण्याचा हात धरते आणि लावण्य मग मात्र अगदी ते बघू शकत नसल्यामुळे डोळेच बंद करून घेते. आणि त्यावेळेला आता ताई म्हणते की "चला, आता दोघांनी मिळून तुम्ही आरती करायची आहे." अर्णवला ताई सांगते की "आता हे आरतीचं ताट घे आणि हे आरतीचं ताट घेऊन पूजेला सुरुवात करायची आहे." त्यावेळेला मग आता इथे आरतीचं ताट घेऊन पूजेला सुरुवात दोघंजणही करत असतात. मनातल्या मनात वल्लरी म्हणते की ही मिडल क्लास ईश्वरी देसाई, तिला हा पूजेचा मान मिळतोय, खरं तर हा मान माझा आहे असं म्हणून ती खरं तर वैतागत असते. परंतु ताई आता ईश्वरीला म्हणते की "चला, दोघांनीही आता आरतीला आपण सुरुवात करूया." तेव्हा मग आता दुर्गे दुर्गट भारी या आरतीने पूजेची सुरुवात होते आणि लावण्या अगदी डोळे वटारून वटारून ईश्वरी आणि अर्णव दोघं आरती करत असतात ना, त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा आता ईश्वरी ही ताट व्यवस्थितपणे अगदी अर्णवला करून देते आणि कापूर वगैरे बाजूला ठेवून हे सगळं ती करते. आता आरतीला सुरुवातच होत असते. ताटातला जो पहिला कापूर असतो अगोदरचा, तो कापूरच पुढे करून अर्णव हा आरतीला सुरुवात करणार असतो. तेव्हा वल्लरी आणि लावण्याला त्यांचं बोलणं आठवतं. वल्लरीने सांगितलेलं असतं की "काळजी करू नकोस लावण्या, कितीही काही झालं त्या ईश्वरीला कितीही पुढे-पुढे करू दे आणि तिला बाकीच्यांनी सपोर्ट करू दे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की हे सगळं नाही होणार. त्या ईश्वरीच्या बाबतीत काहीतरी संकोच आपण निर्माण करायचाच." तेव्हा वल्लरीला लावण्य म्हणते की "काय करणार आहोत आपण मामी आता?" तेव्हा ती म्हणते की "हे बघ, ही कापराची डबी आहे आणि हा साधासुद्धा कापूर नाही आहे बरं का. हा वल्लरी स्पेशल कापूर आहे आणि हा एका कापराने हात जाळला जातो बरं का. आता हा कापूर आगीत पडला की भडका उडालाच म्हणून समजायचं." तेव्हा मग आता लावण्य म्हणते की "म्हणजे नक्की काय होणार आहे?" ती म्हणते की "आता तू बघतच राहा ना." हे सगळं करत असताना अर्णवला पूजेचा मान दिला जाईल बरोबर, त्या मुलीबरोबर. मग अर्णवच्या हातावर समजा याचा भडका उडाला तर काय होऊ शकतं हे तुम्हाला माहितीच आहे. काय होईल तर मोठा अपशकुन झाला असं आपण बोमटा मारत सुटायचं. म्हणजे कसं आहे ना, त्या मुलीला आपोआपच सगळे म्हणजे मान मिळत आहेत ना, ते मिळणार नाही. नाहीतर ती ईश्वरी सगळ्या गोष्टीत पुढेच करत राहील. म्हणून आता लावण्या म्हणते की "ARला काही झालं नाही पाहिजे मामी, लक्षात आलं ना?" तेव्हा ती म्हणते की "काही झालं नाही पाहिजे म्हणजे अगं, तुला हा मान मिळवायचा आहे ना आणि त्यासाठी तुला थोडं सहन करावंच लागेल. त्या मिस इंदोरला म्हणजेच त्या ईश्वरीला घराबाहेर काढायचं ना, त्यासाठी इतकं तर केलंच पाहिजे." असं ती आता बोलून दाखवते. आणि म्हणूनच अर्णवची आता म्हणजेच ती म्हणते की "बरं ठीक आहे मामी, दॅट इज दॅट." ते काही करून ईश्वरीला घराच्या बाहेर काढायचंच आहे. त्यानंतर मग आता ईश्वरी ती आरती करण्यासाठी सुरुवात करत असते. अर्णव आरती ओवाळत असताना त्याच्या हाताला हात लावते आणि हे सगळं अर्णव बघतो आणि त्यालाही फार भारी वाटत असतं.
ईश्वरी जोड्याने माझ्यासोबत देवीची आरती करते हे पाहून त्यालाही खूपच मनातून आनंद होत असतो. वल्लरी मात्र मनात खुश होत असते की करा करा, दोघंजण ही जोड्याने आरती करा, परंतु बघा आता काय होणार आहे ते. काही झालं तरीही या सगळ्या बाबतीत मी या अर्णवला अजिबातच सोडणार नाही आहे. अर्णव, तुला फार इच्छा आहे ना, ते हा तुझ्या बायकोबरोबर पूजा करण्याची, कर पूजा कर. आता बघ पुढे काय होतं ते. असं म्हणून आता वल्लरी ही मुद्दामच चिडत असते आणि ईश्वरी अगदी अर्णवकडे बघतच राहते आणि ती आपसुकच अर्णवच्या हाताला हात लावते. तेही तिच्या लक्षात आलेलं नसतं. दोघंजण ही जोडीने अगदी व्यवस्थितपणे पूजा करत असतात. छान अशी देवीची आराधना दोघांची चालू असते आणि मग कापूर हा ताटातला संपत आलेला असतो. ईश्वरी हात लावते आणि मग दुसरा कापूर आता ती घेणार असते. अर्णव आता पहिलाच कापूर, जो ताटात अगोदर 2 कापूर असतात त्याच कापरांपैकी एक कापूर पेटवतो आणि सुरुवात करतो आरतीला. लावण्या घाबरलेली असते तेव्हा वल्लरी तिला अगदी खुणावून सांगते की शांत हो, काही होणार नाही आहे. तेव्हा मग आता इथे जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी असं म्हणत ते देवीची आरती सुरू करतात. तेव्हा घरातल्या सगळ्यांमध्ये प्रसन्न वातावरण असतं. सगळे जमलेले असतात. लावण्य मात्र तिथे गप्प उभी असते. काही ARला होऊ नये याची भीती तिला वाटत असते. आजी पण लांबूनच उभी असते. आजी पण पुढे काही येत नाही, कारण तिला खरं तर हे ईश्वरीचं आणि अर्णवची पूजा आवडलेलीच नसते. परंतु ती तिथेच उभी राहून आरती बघत असते. त्यानंतर मग आता ईश्वरीची ही आरती सुरू असताना सगळेजण आनंदाने आरती करत असतात. दीर्घे दुर्घटभारी तुजवीन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी असं म्हणत आता देवीच्या आरतीची सुरुवातच झालेली असते. ईश्वरी आणि अर्णव दोघं एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता ताटातला कापूर संपत आलेला असल्याने अंजलीताई म्हणते की अर्णव, अरे हा कापूर घे. तेव्हा मग आता कापूर घे म्हटल्यावर वल्लरी मात्र गालातल्या गालात हसत असते की चला, फायनली आता मी जे काही घडवून आणणार आहे ना ते घडणार आहे. आणि वल्लरीला बघतच आता लावण्य खूप घाबरलेली असते की अर्णवला काही व्हायला नको ना, अर्णवच्या काही हाताला लागायला नको. तेवढ्यातच आता तो कापूर हा त्या आगीत खाली टाकायला जातो. तेवढ्यातच अर्णवच्या हातावर तो भडका उडतो आणि सगळेजण जोरात ओरडतात की अर्णव काय झालं. तेव्हा तो आई ग असं जोरात किंचाळतो आणि मग ते ताट खाली ठेवतो. आजी आणि बाकीचे सगळे आता धावत धावत अर्णवकडे येतात. काय झालं हे कोणालाही कळालेलं नसतं. पटकनच आता अर्णवचा हात अंजली बघते तेव्हा अर्णवचा हात अगदी भाजलेला असतो आणि त्याचा अगदी लाल 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 पडलेला असतो आणि त्याला त्रास होत असतो. तेव्हा ईश्वरी तो हात बघते आणि हे कसं झालं असं ती त्याला विचारते. आजीही घाबरते आणि त्यावेळेला मग मामी मुद्दामच बोंबा मारायला मोकळी झालेली असते की अर्णवचा हात भाजला, हे नक्की काय झालं, हे कसं झालं असं म्हणून सगळेजण आता तिथे अर्णवकडे जातात. ईश्वरी त्याचा हात बघते आणि बिचाऱ्याचा हात अगदी लाल लाल झालेला असतो. तेव्हा ईश्वरी पण घाबरते आणि त्याचा हात ती बघतच राहते. प्लीज मलम लावूया असं आता अंजली बोलायला लागते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये असतात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की खरंच काहीच कळत नाही आहे, हे काय वागणं आहे. तेव्हा मग अर्णव आता तिला म्हणत असतो की मला तर असं वाटतंय की ड्रॅगनने तोंड उघडलं आहे आणि तो तोंडातून आग ओकतोय, आग. परंतु काय नाही, जरी ती आग असली ना तरीही असं मस्त मनाला शांत शांत थंड थंड वाटतंय आणि हाताला पण खरंच खूप बरं वाटतंय असं तो आता बोलून दाखवत असतो. त्यानंतर मग ईश्वरी आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते की तुमची बडबड बंद करा हो, काय नुसते बडबड बडबड लावली आहे. खरंच तुम्हाला कळत नाही का, कसं वागायचं तेही समजत नाही. उगाच नको ते बेफिकीरसारखं वागायचं, स्वतःची पर्वा करायची नाही, मग असं दुसऱ्यांच्या जीवाला गोर लावून टाकायचा. तेव्हा मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की एक मिनिट, काय चाललं आहे मी सिंदूर तुझं, हे बघ मला काही कळत नाही आहे. तुझ्या मनात आहे ते वेगळं, तुझ्या तोंडात आहे ते वेगळं आणि तू वागतेस ते वेगळं. मला कळत नाही आहे की नक्की काय चाललं आहे तुझं. या तुझ्या तिन्ही गोष्टी या वेगवेगळ्या कशा काय, तुझी एक गोष्ट फिक्स नाही आहे, तू वेगवेगळ्या गोष्टीने वागतेस. त्यावेळेला मग आता ईश्वरी अर्णवला विचारते की काय हे काय बोलताय तुम्ही. मग ती वाचून अगदी अर्णवकडे बघत राहिल्यानंतर ईश्वरीकडे बघत असताना अर्णव म्हणतो की काय तुझं तोंड ते बंद कर असं म्हणून आता तो तिचं तोंडच असं बंद करून टाकतो. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.